नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय सुतार, राहणार भूम, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. मला मणक्याचा आजार गेली 10 वर्षापासून होता, परंतु 2024पासून जास्तच त्रास व्हायला लागला. नंतर मी 4 जानेवारी रोजी बार्शी येथील जगदाळे मामा येथील डॉक्टर गोडसे यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला एम आर आय CT स्कॅन सर्व काढायला लावले, एक्सरे सोनोग्राफी करायला लावली. मी ती केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितले की ऑपरेशन करावं लागेल, नसता तुमचा एक पाय कायमचा बाद होईल. नंतर मी तिथून ते सोलापूरला गंगामाई हॉस्पिटल येथे गेलो. तिथं गेले असता 4 दिवसाचा MRI ती म्हणले आमच्याकडे नवीन काढावं लागेल. मी तिथनं तसेच महागारी आलो. नंतर मी तिथून राहुरीला गेलो. राहुरीला गेल्यानंतर राहुरीचाही काय परिणाम मला पडला नाही. नंतर मी श्रीपूरला गेलो, तिथेही काय परिणाम पडला नाही. पण माझा ठाणे येथील एक मित्र त्यांनी मला डॉक्टर ढोणे साहेबाचा नंबर दिला. पुण्याला पण जाऊन आले ना? पुण्याला 3 महिने ट्रीटमेंट केले, तिथलाही काय परिणाम पडला नाही. नंतर मला आता ह्या चालू महिन्यात ही त्या ज्या डॉक्टरांनी तुम्हाला औषधं दिले त्याची किंमत काय होती साधारण? साधारण 3000, 3400, 4800 असा 1 महिन्याचा कोर्स असायचा. बरोबर. हां, तो मी घ्यायचो, पण त्यांनी काहीही परिणाम झालेला नाही. बरोबर. नंतर मला आमच्या मित्रांनी ठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब ढोणे मेमोरियल हॉस्पिटलचा पत्ता दिला, कळवा नाका येथील. तेथील मी त्यांची अपॉइंटमेंट फोनद्वारे केली. माझ्या बहिणीला मी तिथं लावले. त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही या आणि ॲडमिट व्हा. मी तिथे ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी मला वजन वगैरे दिलं कमरेला बांधायला. त्याच्या 4थ्या दिवशी मला चांगला फरक जाणू लागला. नंतर 5व्या दिवशी मला मणक्यात इंजेक्शन दिले. त्याच्या अगोदर टाचेत इंजेक्शन दिलं ना? हा, त्याच्या अगोदर मला खाली गोट्यात 2 इंजेक्शन दिले. त्याच्यामुळे माझा पाय चांगला सळसळू लागला. व नंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांनी कमरेत इंजेक्शन दिले बोल देऊन आणि व्यायाम सांगितले. त्या व्यायामामुळे मी आता तंदुरुस्त आहे. दुखणं पूर्ण गेलं? हो, दुखणं पूर्ण गेलं. बरं. हो, तर मला सांगा, हे जे मी ट्रीटमेंट करतो हे त्या डॉक्टरला माहीत नाही का? माहिती असेल पण त्यांनी ट्रीटमेंट दिली नाही. बरोबर ना? म्हणजे माहीत असून सुद्धा ऑपरेशन सांगायचं. समजा ऑपरेशन फेल झालं तर फेल झालं तर बिस्तर पकडावं लागतं, बिस्तर पालगावरच बसून. असं आहे बरं का? म्हणून बिना ऑपरेशन आपण ट्रीटमेंट करतो, जेणेकरून ऑपरेशन फेल नको व्हायला. अरे लक्षात? आता हा तुमचा व्हिडिओ लोकांना दाखवला, यूट्यूबवर टाकून लोकांना दाखवला, तुमचं काही ऑब्जेक्शन नाही? काही सुद्धा ऑब्जेक्शन नाही. उलट मी त्यांना सांगेन की बाबा तुम्हाला जर असा आजार असेल, ऑपरेशन सांगितलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब ढोणे मेमोरियल हॉस्पिटलला जावा आणि तिथं बिगर ऑपरेशनचं तंदुरुस्त होऊन घरी या, ऑपरेशन टाळा. तुमच्यासोबत आणखी दुसरी बाई होती, म्हातारी होती, ती पण बरी होऊन गेली? बरी होऊन गेली ती. आपल्या तिचा मुलगा सुद्धा आमचा पेशंट होता. भरून त्यांचे बरेच नातेवाईक आमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन गेले. त्यांनी सर्वांनी सांगितलं. ठीक आहे.